नमस्कार. हिंदुस्तान पोस्टमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मी चंद्रशेखर नेने, आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक. माझ्याबरोबर रोहित व्हिडिओग्राफर आहेत. आज आपल्याला भारतापासून खूप लांब पण अमेरिकेपासून अगदी जवळ असा जो एक देश आहे व्हेनेझुएला, त्या देशाबद्दल थोडंसं बोलायचं आहे. नुकताच हा देश बातम्यांमध्ये आता आलेला आहे, कारण अमेरिकेने या देशावरती आता आक्रमण करायचंच तेवढं बाकी ठेवलेलं आहे. हा एक मोठा देश आहे. भारताच्या साधारण 1/3 थोडा लहान असा प्रचंड मोठा देश आहे. त्या देशामध्ये सध्या लोकशाही नियुक्त सरकार आहे. निकोलस मादुरो म्हणून त्याचे सध्याचे अध्यक्ष आहेत. परंतु त्या देशामध्ये डाव्या पक्षांची सत्ता गेली अनेक वर्ष चालू आहे आणि त्यामुळे त्यांचा अमेरिकेशी विरोध कंटिन्यूअस आहे. अमेरिकेचं आणि व्हेनेझुएलाच्या अध्यक्षांचं पटत नाही आहे. आधी पटत होतं, नंतर अध्यक्ष बदलले, ते डाव्या चळवळीतनं आलेले होते वगैरे वगैरे, आणि ते पटत नाही. आणि अमेरिकेचं आणि त्यांचं पटत नसल्यामुळे त्यांनी साहजिकच त्यांचे डावे मित्र जे आहेत रशिया, चीन, क्युबा यांची मदत घेतली. आता व्हेनेझुएला देशाचं महत्त्व काय आहे ते आधी सांगतो. आपल्याला तेल म्हटलं की सौदी अरेबिया आठवतो, इराण आठवतो, इराक आठवतो. एकूण काय की पर्शियन आखाताच्या आजूबाजूचे सगळे देश म्हणजे तैलसंपन्न देश असं आपण म्हणतो. परंतु आपल्याला माहीत नसतं की जगातला सर्वात जास्त तेलाचा साठा म्हणजे इंधन तेल, जे अशुद्ध तेल ज्याला क्रूड म्हणतात की नाही, कच्चं तेल, त्याचा सगळ्यात मोठा साठा हा व्हेनेझुएलाच्या जमिनीखाली आहे. जमिनीखाली आणि समुद्राच्या खाली, व्हेनेझुएलाच्या जवळ अगदी. म्हणजे व्हेनेझुएलाच्या मालकीचं तेल किती आहे तर 500 अब्ज बॅरल्स, म्हणजे अपरिमित आहे. प्रचंड तेल आहे. तेल आहे, नैसर्गिक वायू आहे, सगळं त्यांच्याकडे आहे. आणि हे त्यांच्याकडे आहे म्हणूनच अमेरिकेची त्यांच्यावरती अत्यंत बारीक नजर आहे. आणि शिवाय त्या अमेरिकेच्या सीमेच्या इतक्या जवळ आहेत की उद्या तिथे जर रशियाने आपली अण्वस्त्र आणून बसवली, एक उदाहरण म्हणून सांगतो, तर अमेरिकेला लगेच त्याचा धोका निर्माण होतो. आपल्याला जर आठवत असलं तर 1961 साली क्युबा या देशाने अशीच अण्वस्त्र रशियाकडनं आणून लावली होती. मिसाईल्स, तेव्हाची मिसाईल चालतात, आत्ता इतकी सॉफिस्टिकेटेड नव्हती. परंतु क्युबाचा तेव्हाचा राष्ट्राध्यक्ष फिडेल कास्ट्रो त्यांनी ही सगळी मिसाईल, त्यांनी तो क्रांती करून क्युबात राज्यावरती आला होता. त्याच्या आधीचा जो जॉन बॅटिस्टा होता तो अमेरिकेने आणून ठेवलेला अध्यक्ष होता, सैन्यातला अधिकारी होता. त्याला या कास्ट्रोनी उलथून लावलं आणि त्याला म्हणजे मारूनच टाकलं नंतर. आणि अमेरिकेच्या नाकावर टिचून क्युबामध्ये त्यांनी आणि लक्षात घ्या, क्युबा हे अमेरिकेच्या मायामी हे जे अमेरिकेचं स्टेट आहे, अमेरिकेची फ्लोरिडातलं मुख्य शहर आहे, त्या मायामीपासून फक्त 90 मैल लांब आहे. म्हणजे अमेरिकेच्या इतक्या जवळ आहे क्युबा. तर इतक्या जवळ अमेरिकेच्या फिडेल कास्ट्रोचं राज्य आलं आणि फिडेल कास्ट्रोची रशियाची अत्यंत घनिष्ठ मैत्री होती आणि रशियाशी त्यांनी करार केला आणि आपल्या भूमीवरती रशियन मिसाईल लावून देण्याचं त्यांनी मान्य केलं. अमेरिकन गुप्तहेरांकडनं त्यांना जेव्हा हे कळलं, तेव्हा प्रेसिडेंट जॉन केनेडी होते, तेव्हा त्यांनी क्युबाला वेढा घातला नेव्हीनी, अमेरिकन नेव्हीनी, आणि सांगितलं एकही रशियन जहाज जर मिसाईल घेऊन आलं तर आम्ही ते उडवून लावू. तेव्हा असं म्हणतात की जग हे 3ऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यापर्यंत येऊन पोचलं होतं, कारण रशियाने जर सांगितलं असतं की आम्ही पण लढवू तर ते नक्कीच 3रं महायुद्ध आणि अण्वस्त्रांनी लढलेलं महायुद्ध झालं असतं. सुदैवाने, जगाच्या सुदैवाने ख्रुश्चेव जे रशियाचे तेव्हा अध्यक्ष होते, त्यांनी नमतं घेतलं आणि त्यांनी ती सगळी मिसाईल्स काढून नेली. त्यानंतर इतक्या वर्षानंतर 61पासून आता 60 वर्ष झाली, 60हून जास्त वर्ष झाली, तर त्याच्यानंतर आता पुन्हा अशी परिस्थिती येते की काय असं वाटण्यासारखी घटना सुरू झालेली आहे. घडलं असं की हा व्हेनेझुएलाचा जो निकोलस मादुरो अध्यक्ष आहे, त्याच्या अगोदर तिथे युगो चावेज नावाचा एक अध्यक्ष होता, अत्यंत डावा, साधारणपणे केजरीवालसारखं मॉडेल त्याचं होतं की नागरिकांना सगळं फुकट द्यायचं. तेलाचा पैसा येतोय त्यामुळे नागरिकांना सगळं फुकट वाटायचं. फुकट वाटल्यामुळे नागरिक काम करेनासे झाले. जसे दिल्लीमध्ये केजरीवालांनी असे अनेक फुकटे पोचले होते की नाही, तसाच प्रकार युगो चावेजनी केला होता. आणि पुढे किती पैसे पुरणार हो, कितीही तुम्ही फुकटेपणा केला, असा फुकटेपणा केला की पैसे पुरत नाहीत. देश भिकेला लागला. देश इतका भिकेला लागला की खायची पायची भ्रांत सुरू झाली. IMF लोन देईना, वर्ल्ड बँक लोन देईना, कोणी पैसे देईना. तर रशिया वगैरे त्यांना पैसे देऊन देणार कुठे, तेही स्वतः गरीबच देश आहेत. आणि मग हा चावेज मेला, परंतु 13 साली तो कॅन्सरनी मेला, 98व्या वर्षी अवघ्या. पण त्याच्यानंतर त्याचाच चेला मादुरो राज्यावरती आला. अजूनही व्हेनेझुएलाची अवस्था खराबच आहे,
कारण त्या तेलाचे पैसे त्यांना पुरेसे मिळू शकत नाहीत. एक तर त्यांची ही सगळी जी समाजवादी शिकवण आहे ना, की सगळं जनतेला फुकट द्या, त्या शिकवणीने त्यांचा घात केलेला आहे. परंतु ह्याच वेळेला एक घटना आणखीन अशी पण आहे की अमेरिकेला त्या तेलामध्ये स्वारस्य आहे, तर अमेरिकेने व्हेनेझुएलाला ते तेल विकायला प्रतिबंध केलेला आहे. आपल्याला सांगितलं की व्हेनेझुएलाकडनं तेल घ्यायचं नाही, जगाला सांगितलं की व्हेनेझुएलाकडनं कोणीच तेल घेऊ नका, त्याला वाळीत टाका, कारण तो आपल्या नागरिकांवरती अत्याचार करतोय. तो करतोच आहे, त्यात काही शंका नाही. निकोलस मादुरो त्याच्या नागरिकांवरती अत्याचारच करतोय. त्याच्या ज्या विरोधी पक्षनेत्या आहेत त्यांचं नाव आहे मारिया कोरिनो मचाडो. आता हे नाव ऐकल्यावर तुम्हाला थोडंसं आठवलं असेल, डोनाल्ड ट्रम्प जो मला नोबेल द्या, मला नोबेल द्या म्हणून रडत होता, आणि त्याला नोबेल न देता नोबेल या बाईंना दिलेला आहे, मारिया मचाडो यांना. आता या मारिया मचाडोंना नोबेल दिलं तेव्हा खूप त्यांच्याबद्दल लिहिलं गेलं की त्या म्हणजे काय अत्यंत हुकुमशाह आहे, त्या हुकुमशहाच्या विरुद्धात लढतायत, बाई असून लढतायत, त्यांच्यावर अत्याचार झाले, त्यांच्यावरती खुनी हल्ले झालेत, मुलांना त्यांनी आपल्यापासून दूर ठेवलं आहे कारण मुलांना ओलीस धरतील वगैरे, अशा अनेक गोष्टी आहेत, घटस्फोटित आहेत सध्या त्या. तर त्या बाईंचे खूप भलामण केली गेली की त्या इतक्या चांगल्या आहेत. ही साधारण नोबेल पारितोषिक देतानाची पद्धत असते. असं मी का म्हणतोय की गेले अनेक वर्ष नोबेल पारितोषिक देण्याच्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये पाश्चात्य देशांचा दृष्टिकोन हा इतका ठळक आढळून येतो की अनेक लोकांना नोबेल पारितोषिक असं दिलेलं आहे की ज्यांना नोबेल देणं अत्यंत चुकीचं होतं. उदाहरणच घ्या, यासेर अराफत हा दहशतवादी माणूस होता. पुढे त्यांनी दहशतवादाची कास सोडली, म्हणजे काय केलं, तो स्वतः दहशतवादी नाही झाला, पण दहशतवादी त्याची जी संघटना होती अल फताह ती त्यांनी चालूच ठेवली होती. अशा या यासेर अराफतला सुद्धा नोबेल दिलेलं आहे. आणि आता ट्रम्प म्हणत होते मला नोबेल द्या. ट्रम्प यांनी काय केलं आपल्याला माहिती आहे ना, मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सचं नावच मुळे मिनिस्ट्री ऑफ वॉर केलं आहे. शांतता पाळणाऱ्या माणसांनी आपलं मंत्रालयच जर युद्ध मंत्रालय म्हणून घोषित करणं याच्यासारखा दुसरा विनोद नाही. पण सुदैवाने नोबेलचा जे शांतता पुरस्कार असतो तो नॉर्वेची लोक देतात. तर नॉर्वेच्या लोकांनी ट्रम्पला बादच केलं. ते म्हणले तुम्हाला देता येणार नाही, एक तर तुम्ही दिलेल्या वेळामध्ये आपलं नामांकन दाखल केलं नव्हतं, आणि तुम्हाला नोबेल द्यावं हे सांगणारा कोण होता, तो असीम मुनीर, तो दहशतवादी मुल्ला मुनीर. त्यांनी सांगायचं की कोणाला पीस पारितोषिक द्या, शांतता पारितोषिक द्या, सगळा विनोदच होता. नशिबाने त्यांना दिलं नाही, पण दिलं कोणाला, या मचाडोबाईंना. मचाडोबाईंनी तातडीने काय केलं, त्या म्हणल्या हे नोबेल माझं नोबेल हे मी ट्रम्पनाच समर्पित करते. आणि त्याचं कारण काय होतं की आता या मादुरोशी लढायला मचाडोबाईंना ट्रम्पची मदत हवी आहे. आणि अमेरिकेला हे काय करायचं आहे, मचाडोबाईंना एकदा तिथे बसवलं, मादुरोला हाकलून लावलं. याच्या आधीची जी निवडणूक झाली आहे त्याबद्दल तर अमेरिका आणि त्यांच्या मित्र देशांनी सांगितलं की निवडणुकीचे निकाल खोटेच आहेत. थोडंसं त्यात तथ्य आहे, कारण या मादुरोनी निकाल घोषित नुसते केले, त्याच्या मागचे सगळे वोटिंग पॅटर्न वगैरे लोकांना बघूच दिले नाहीत. तिथे सर्रास पत्रकारांच्या हत्या होतात, जबरदस्त हुकुमशाही आहे. आज मितीला व्हेनेझुएलातनं 70 लाख लोक पळून गेलेली आहेत. इतका तैल संपन्न देश, सौदी अरेबियातनं नाही कोणी पळून गेलं असं. तैल संपन्न देश आहे, श्रीमंती असते, जायची काय गरज आहे. परंतु अतिशय मोठ्या प्रमाणावरती दडपशाही मात्र तिथे चालू आहे. आता काय करायचं, तर ट्रम्पने एक नवीन कारण काढलं. तो म्हणला की अमेरिकेमध्ये जो सगळा अंमली पदार्थांचा व्यवसाय चालतो, अमेरिकेत 2 प्रकारचे अंमली पदार्थ येतात. एक म्हणजे हिरोईन, म्हणजे अफूपासून केलेले अंमली पदार्थ, ते सगळे अफगाणिस्तान आणि थायलंड आणि मलाया त्या भागातून येतात, ज्याला गोल्डन ट्रँगल म्हणतात, तिथून येतात. आणि पाकिस्तान मार्गेसुद्धा येतात अफगाणिस्तानातले अंमली पदार्थ. आणि दुसरे जे कोकेन सदृश अंमली पदार्थ आहेत, ते कोकेनची झाडं ती दक्षिण अमेरिकेत खूप आहेत. कोलंबिया या देशामध्ये प्रचंड प्रमाणावर कोकेन प्रोसेसिंग चालतं आणि सगळ्या जगाला कोकेन पुरवणारा देश म्हणून कोलंबियाची ख्यातीच आहे. कोलंबियात 2 गोष्टी होतात, कॉफी आणि कोकेन, तेवढ्याच फक्त. आणि सरकारच पुष्कळदा हे सगळे अंमली पदार्थांचे व्यापारी आहेत, तेच सरकार चालवतात असं म्हटलं जातं. तर कोलंबियातले ड्रग्ज येतात, कोलंबिया हा व्हेनेझुएलाच्या दक्षिणेला आहे, कोलंबियातली ड्रग्ज येतात ती व्हेनेझुएला मार्फत येतात आणि व्हेनेझुएलातनं बोटीमधनं ती अमेरिकेत येतात. असं कारण देत ट्रम्प यांनी सरळ व्हेनेझुएलाच्या आतापर्यंतच्या 9 बोटी उडवून लावल्या आणि त्याचे व्हिडिओ प्रसृत केले. बोटी उडवून लावल्या म्हणजे बोटीत बसलेले जे लोक होती ती मेलीच अर्थात. बरं, कुठेही पुरावा दिला नाही की या बोटीत ड्रग्ज होते, असंही कळलं नाही. ट्रम्प यांनी सरळ उडवून लावल्या आणि मादुरोंनी दंगा करायला सुरुवात केली. तो म्हणला त्या साध्या सिव्हिलियनच्या बोटी होत्या, आमच्या देशातनं मुळी ड्रग्ज जातच नाही. सगळेच चोर असंच म्हणतात की आम्ही चोर नाही, तो चोर आहे की नाही हे आम्हाला माहीत नाही आहे. परंतु याचा परिणाम असा झाला की ट्रम्प आणखीन संतापला आणि ट्रम्प यांनी तिथे सध्या USS जिराल्ड फोर्ड
नावाची अत्याधुनिक विमानवाहू नौका, जी सर्वात मोठी विमानवाहू नौका आहे अमेरिकेची, ती नौका, तिच्याबरोबर 7 वेगळ्या वेगळ्या नेव्हीच्या शिप्स, एक न्यूक्लिअर सबमरीन, अनेक त्या विमानवाहू नौकेवरती अनेक विमानं आहेत. त्या विमानांच्या फ्लाईट्स आता व्हेनेझुएलाच्या राजधानीवरनं रोज जात आहेत. म्हणजे त्यांना घाबरवण्याचे प्रकार सुरू केलेत की तुम्हाला आम्ही सोडणार नाही, ड्रग्ज अमेरिकेत येऊ देणार नाही. प्रश्न थोडेसे असे उत्पन्न होतात की अमेरिकेत ड्रग अव्याहत येत चाललेत. आत्ताच का बरं ट्रम्पला हे सगळं सुचलं? ट्रम्पच्या पहिल्या राष्ट्रपतीपदाच्या वेळेत सुद्धा त्याला हे सुचायला पाहिजे होतं. तेव्हा त्याला ते सुचलं नाही, आत्ता सुचलं. कारण आता ट्रम्पची अशी खेळी आहे की सौदी अरेबिया तर आपल्या खिशात आहेच, व्हेनेझुएला जर आपल्या खिशात आला, म्हणजे आपल्या कंट्रोलमध्ये आला, तर जगाचं सगळं तेल आपण कंट्रोल करू शकू. कारण व्हेनेझुएला हा अमेरिकेची त्यांची जेव्हा नाळ तुटली तेव्हा त्यांनी आपलं सगळे तेल वगैरे ते चीनला प्रचंड प्रमाणावर तेल विकतात. चीन त्याच्या बदल्यामध्ये व्हेनेझुएलात प्रचंड मोठे प्रोजेक्ट्स करतं, त्याचे पैसे अर्थात तेलातनं व्हेनेझुएला वसूल करतो असं म्हणण्यात येतं. त्यामुळे व्हेनेझुएला हा फर्मली रशिया चीनच्या कॅम्पमध्ये जाऊन बसलेला आहे. आणि अमेरिकेच्या इतक्याजवळ रशिया धार्जिणा एखादा देश आणि अमेरिकेला परवडणार नाही. येणं केनं प्रकारेनं मादुरोला उखडून काढायचं हा अमेरिकेचा उद्देश आहे. तो उखडून काढण्याकरता जमेल तसे नोबेल पारितोषिकाचे वापर करणं ही अमेरिकेची नीती आहे. आपण पाहिलं ना, बांगलादेशमध्ये तो मोहम्मद युनुस नावाचं जे भावलं बसवलं आहे, ज्याला नोबेल पारितोषिक देण्यात आलं होतं, तोही शांती पुरस्कारवालाच आहे. हे सगळे शांती पुरस्कारवाले अमेरिकेचे सगळे पिट्टू असतात. आपले आपले जोकर सगळीकडे रमीसारखे लावायचे, हा अमेरिकेचा आवडता खेळ आहे. तशी ही बाई आता अमेरिकेने तिथे आणून लावलेली आहे. त्या बाईचं कोणालाही नाव माहीत नव्हतं. व्हेनेझुएला सोडला तर इतर कुठेही तिचं नाव माहीत नव्हतं. तिचं शिक्षण युरोपमध्ये वगैरे झालेलं आहे. सगळं तिचं अपब्रिंगिंग ज्याला म्हणतात, वाढ, ही सगळी युरोपियन आणि अमेरिकन देशांनी केलेली आहे. अमेरिकेची ती पिट्टू आहे. जसा मोहम्मद युनुस अमेरिकेचा पिट्टू आहे, तशीच ही बाई अमेरिकेची पिट्टू आहे. फरक एवढा आहे की मोहम्मद युनुसला नोबेल दिल्यानंतर 20-25 वर्षांनी त्याचा वापर केला. या बाईला आधीच नोबेल देऊन ठेवलं आहे आणि आता तिचा वापर करण्यात येईल. एकदा ती बाई या मदुरोला उखडून लावल्यानंतर तिथे आली राज्यावरती की अमेरिकेला पाहिजे तसे करार केले जातील. व्हेनेझुएलाचा सगळा तेलसाठा अमेरिकेच्या व्हर्च्युअली ताब्यात येईल. परंतु कदाचित हे झाल्यानंतर व्हेनेझुएलाच्या नागरिकांना काही सुखाचे दिवस येतील अशी पण एक शक्यता आहे. कारण हे सगळं केजरीवाल मॉडेल जे सगळे चालवायला बघतात ना, किंवा केजरीवाल मॉडेललाच युगो चावेज मॉडेल म्हणायचे बरं का. युगो चावेज मॉडेल, त्याच्यामध्ये नागरिक आळशी बनतात, सरकार त्यांना देतं, थोडं थोडं फुकट देतं आणि सरकारचे सगळे अधिकारी गब्बर पैसे करून श्रीमंत होतात. ते अत्यंत वाईट मॉडेल आहे. ते मॉडेल जर उखडून काढलं व्हेनेझुएलातनं तर व्हेनेझुएलातले नागरिक तरी सुखी होतील. आपला काय फायदा होईल? आपले 2 फायदे होतील. एक म्हणजे व्हेनेझुएलाचं तेल आपल्याकरता सुद्धा खुलं होऊ शकतं. एकदा व्हेनेझुएलातनं तेल खुलं झालं की आपल्याला स्वस्तात तेल मिळण्याचा मार्ग मोकळा होतो. अमेरिकेची गंमत अशी आहे की अमेरिकेला स्वतःकरता जेवढं तेल आहे ते तर त्यांना त्यांच्या इथनं मिळतंच. ते कोणावरही अवलंबून नाही आहेत. कारण फ्रॅकिंग नावाचं तंत्रज्ञान त्यांनी जे काढलेलं आहे त्या तंत्रज्ञानाअंतर्गत त्यांना स्वतःचं तेल मिळतं. पण जगाच्या तेलाच्या नाड्या जर आपण धरून ठेवल्या तर जगावरती कंट्रोल करता येईल. आणि अमेरिकेला पूर्वीपासून ही आस आहे की आम्ही सर्व जगाचे नियंते, आम्ही सांगू तसं सगळ्यांनी वागायचं. आपल्यावरती नाही का सध्या चाललेलं आहे, टेरिफ लावा, अमुक करा, तमुक करा. नरेंद्र मोदी भेटल्यामुळे त्यांचा सगळा भ्रमनिराश झाला आहे की आम्ही मुळीच तुमचं ऐकत नाही, आमच्या लोकांना जे योग्य आहे तेच आम्ही करू. आणि ते सध्या चालूच आहे आपल्याकडे. पण ट्रम्प मग जमेल तिथे हात टाकून बघतो. मदुरोवरती हल्ला केला, मदुरोनी सांगितलं गेट लॉस. मदुरोनी तर रशियाची मिसाईल्स आणि रशियाची विमानं, सुखोई विमानं त्यांनी आणून बसवलेली आहेत. आणि आता त्यांनी सांगितलं की अमेरिकेने जर खरोखर हल्ला केला तर आम्ही या सगळ्या शस्त्रसंभाराचा वापर करू. या सांगण्याच्या गोष्टी आहेत, अमेरिकेच्या तुलनेत ते कुठेच नाही आहेत. पण जसा रशिया युक्रेनमध्ये अडकला, जसा अमेरिका व्हिएतनाममध्ये अडकला होता यापूर्वी, तसाच अमेरिका कदाचित व्हेनेझुएलामध्ये अडकू शकेल. ही जागतिक युद्धाची नांदीसुद्धा असू शकेल. यास्तव आपल्याला सावध असलं पाहिजे. जागतिक युद्धाचा खरोखर भडका उडाला तर महागाईचा प्रचंड मोठा भडका उडतो. आपला देश जो सध्या स्थिर आर्थिक परिस्थितीत आणि वाढत्या आर्थिक डामडौलामध्ये चालू आहे ते सगळं बंद पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या गोष्टींवरती अत्यंत केअरफुल वाचत राहिलं पाहिजे. ते जर वाचत राहिलं नाही तर, बघत राहिलं नाही तर परिस्थिती गंभीर होऊ शकते. भारत देशाचं अर्थात त्याच्यावरती सगळ्यावरती लक्ष आहेच. व्हेनेझुएलामध्ये नुसतं तेल नाही आहे, त्यांच्याकडे सोनं आहे, त्यांच्याकडे कोल्टान म्हणजे कोबाल्टचे खनिज आहे, रेअर अर्थची सध्या नैसर्गिक खनिजं सगळीकडे शोधतायत ती आहेत. आणि हे सगळं बॉक्साईटही आहे, आयर्न आहे. म्हणजे अत्यंत नैसर्गिक संपत्तीने समृद्ध असा देश आहे. लोक गरीब आहेत कारण लोकांना राज्यकर्त्यांनी गरीब ठेवलेलं आहे.
त्यांचं भविष्य काही चांगलं झालं तर तसं व्हावं आणि त्यांचं तेल आपल्याला स्वस्त भावामध्ये मिळावं एवढी अपेक्षा करून, आणि ट्रम्पचं नाक ठेचलं गेलं तर आपल्याला हवंच आहे, तर कसं काय होईल ते बघायचंच आता. रशियाने तर सांगितलं की आम्ही आमच्या युद्धनौकासुद्धा आता त्यांच्या मदतीला पाठवणार आहोत. तसं खरंच घडलं तर जग पुन्हा तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर जाईल. काय काय होतं ते बघायचंच आहे. ट्रम्प आपल्याशी बाग्राममध्ये सुद्धा भांडायला आलेला आहे, त्याच्यावरती मी एक व्हिडिओ करणारच आहे लवकर. पण एकूण परिस्थितीची आपल्याला कल्पना यावी आणि इतक्या लांब बसलेल्या देशाचा सुद्धा आपल्याला कसा फायदा आणि तोटा होऊ शकतो हे आपल्यापर्यंत पोचावं म्हणून हा व्हिडिओ केला. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर आपण तो जरूर लाईक करा, शेअर करा मित्रपरिवाराबरोबर, आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या कमेंट्स भरपूर येऊ दे. आपल्या कमेंट्स खूप चांगल्या येत आहेत आणि त्या सगळ्या कमेंट्सचं आम्ही स्वागत करतो. व्हिडिओ बघितल्याबद्दल नमस्कार आणि धन्यवाद.